नमस्कार. मी आज तुम्हाला नदी आणि समुद्र याची गोष्ट सांगणार आहे. एक दिवस नदी आणि समुद्र असंच बोलत होते. तर नदी म्हणाली की मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तू मला सांग, मी काहीही तुझ्यासाठी कोलमडून दाखवू शकते. समुद्राला कळले की नदी फार घमेंडी आहे, तर हिचा आता आपल्याला गर्व हा उतरवलाच पाहिजे. म्हणून मग समुद्र म्हणतं, ओके, तू तर झाडं घरं सगळं पाडू शकते, आय ॲग्री दॅट, पण तू मला गवत पाडून दाखव बघू. नदी म्हणते, काय गवत? ते तर मी असं पाडून दाखवी. आणि मग नदी आपला प्रवाह एवढा वाढवते, पण दरवेळेस गवत काय करतं, असं झुकतं. त्यामुळे नदीला त्याला पाडू शकता येत नाही. असं झुकल्यामुळे त्याच्यावरून पाणी जातं आणि ते वाचतं. खूप खूप प्रयत्नाने नदी थकते आणि समुद्राकडे जाते आणि सांगते की सॉरी, मी नाही त्याला पाडू शकत. तेव्हा समुद्र तिला सांगतो की जे अडियल असतात लाईक घर पेड कसे, त्यांना तू पाडू शकते, पण जे नम्र असतात गवतासारखे नेहमी झुकणारे, त्यांना तू कधीही पाडू नाही शकत. आणि हाच उपदेश मला ह्या गोष्टीतून तुम्हाला सांगायचा आहे की जे एकदम तटस्थ असतात त्यांना तुम्ही कधीही पाडू शकतात. जे नम्र असतात, जे गर्विष्ठ असतात, त्यांना तुम्ही पाडू शकता. पण जे नम्र असतात, गवतासारखे नम्र, ते नेहमी आपला विजय मिळवून राहतात. तर नम्र होणे हे जीवनातले ध्येय आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद. माझी स्टोरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.